नमस्कार. शेळीपालन ए टू झेड या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालन या विषयामध्ये अधिक माहिती घेण्याच्या आधी आपल्याला या शेळीपालनाचं मॉडेल कसं आहे, हा शेळीपालन व्यवसाय म्हणजे नक्की कसा चालतो, याच्यातून आपल्याला नफा कसा मिळतो, याच्यामध्ये किती गुंतवणूक करावी लागते, हे सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्या आजच्या या पहिल्या दिवसाचाच मुद्दा जो आहे किंवा आपण आज पहिल्या दिवशी जी माहिती घेणार आहोत, ते म्हणजे शेळीपालनाचं हे व्यावसायिक मॉडेल नक्की कसं आहे, ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे गोट फार्मिंगचं बिझनेसचं मॉडेल कसं वर्क होतं, याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पुढची माहिती सांगण्याच्या आधी थोडासा मला माझा परिचय द्यायचा आहे. थोडासा वेळ मी त्या परिचयासाठी देतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची माहिती पाहूया. तर मित्रांनो, माझं नाव राहुल ओंबळे आहे. मी सातारा आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वास्तव्यास असतो आणि माझ्याबद्दलची माहिती म्हणजे शेळीपालनामध्ये मला 6 वर्षाचा अनुभव आहे. कारण मित्रांनो, 2015 पासून मी शिवार फार्म्स आणि शिवार मीडियाचा सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी शिवार फार्म्समध्ये 100हून अधिक प्राण्यांवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्या प्राण्यांपासून त्यांचं नियोजन करून, त्यांचं मेंटेनन्स करून, त्यांच्यापासून जी मिळणारी पैदास आहे, त्याची मार्केटमध्ये सक्सेसफुली विक्री करून एक चांगल्या उत्पन्नाची पाईपलाईन तयार केलेली आहे. त्याचबरोबर जे काही मला इतक्या दिवसांमध्ये जे काही नॉलेज आलं, जो काही अनुभव मिळाला, त्यासाठी मी शिवार यूट्यूब चॅनल चालू करून त्याच्यापासून 2.5 लाख लोकांपर्यंत जवळपास मी पोहोचलो आहे. तर या कामगिरीसाठी मला YouTubeकडून सिल्वर प्ले बटन हा पुरस्कार पण देण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपल्या कामाची दखलही घेतलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या शिवारचं मिशन काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला 2030 पर्यंत 10,000 शेळीपालक उद्योजक तयार करायचे आहेत. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, की आपल्याकडचा गावाकडचा जो तरुण वर्ग आहे, तो शहराकडे जातोय. उदरनिर्वाहासाठी तो शहराकडे चाललाय. परंतु याच तरुणाला जर आपण आपल्या गावाकडे अवेलेबल असणाऱ्या रिसोर्सेसची जाणीव करून दिली, म्हणजे आपल्याकडे मनुष्यबळ आहे, आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे पाणी आहे, एवढ्या गोष्टींची जरी जाणीव करून दिली, तर त्याच्यातून चांगल्या पद्धतीने आपण शेळीपालन हा व्यवसायही उभा करू शकतो आणि त्याच्यातून चांगलं इन्कमही मिळू शकतं. यासाठीच आपण हे मिशन ठेवलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला आता समजलंच असेल, की या काळात सर्व लोकांना समजलंय, की फक्त एक इन्कम सोर्स असून उपयोग नाहीये. आपल्याला अजून एक अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात उद्योजक हा व्यक्ती असतो, तो फक्त एक इन्कम सोर्स त्याचा नसतो. त्याने बऱ्याच ठिकाणी पैसा गुंतवलेला असतो आणि बऱ्याच ठिकाणावरून त्याचा पैसा तयार होत असतो. तर हेच मिशन आणि हेच व्हिजन घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि त्यासाठीच शेळीपालन ए टू झेड हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, माझा परिचय म्हणजे मी डेटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे एका आय-टी कंपनीमध्ये. त्याच्यामुळे मी तेही करत असतो आणि त्याचबरोबर माझा हा स्वतःचा व्यवसायही आहे आणि त्याचबरोबर शेळीपालक लोकांना, शेळीपालक कम्युनिटीला मी कन्सल्ट करत असतो. जो काही माझा अनुभव तयार झालेला आहे, जे काही मला या व्यवसायातून नॉलेज मिळालेलं आहे, ते या लोकांपर्यंत मी शेअर करत असतो. त्यातलाच एक संपूर्ण भाग म्हणजे शेळीपालन ए टू झेड हा कार्यक्रम. आपल्या सर्वांचं धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये सामील झालेला आहात. या कार्यक्रमाचे सगळ्या दिवशीचे सगळे भाग तुम्ही व्यवस्थित पहा. नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत शेळीपालन हा व्यवसाय नक्की काय आहे, या व्यवसायाचं नियोजन कसं करावं लागतं, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ए टू झेड गोष्टी या कार्यक्रमामध्ये समजून येतील. या व्यतिरिक्त मित्रांनो, माझ्याबद्दलची थोडीशी मला अधिक माहिती तुम्हाला सांगायची आहे. तर मित्रांनो, गाई पालन किंवा दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय तुम्हाला माहिती आहे. तर हा सुरुवातीच्या काळामध्ये मी गाई पालनही केलं होतं. दुग्ध व्यवसायामध्येही गुंतवणूक केली होती आणि जसं प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे, की 2 वर्ष तरी तुम्ही कमीत कमी त्या व्यवसायामध्ये राहावं लागतं, असं मानलं जातं. त्याच्यामुळे मी 2 वर्षही या व्यवसायामध्ये राहिलो आणि त्याच्यानंतरही मला काही त्याच्यामध्ये यश दिसलं नाही. त्याच्यामुळे मी तोही व्यवसाय करून शेवटी बंद केला. त्याची कारणं मित्रांनो अशी आहेत, की गाई हा जो प्राणी आहे, तो दुधाचं उत्पादन देतो आणि दुधाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला गाईला किंवा म्हैशीला योग्य खुराक द्यावा लागतो आणि तो जो खुराक असतो, तो विकतचा खुराक असतो. त्यामुळे प्राण्याचा मेंटेनन्सचा जो खर्च आहे, तो अधिक आहे. त्याचबरोबर एवढा मोठा प्राणी जर पाळायचा आहे, तर त्याचा मेंटेनन्स तर आहेच, तर त्याचबरोबर त्या प्राण्याची रिस्कही आपल्याबरोबर असते. त्या प्राण्याच्या हेल्थवर जर परिणाम झाला, तर त्याचा परिणाम दुधावर होतो आणि जो आपण खुराक प्राण्याला देतोय, त्या खुराकामधून आपल्याला मिळणारं अपेक्षित जे आउटपुट आहे, ते मिळत नाही. तर ही एक बाजू होती ती म्हणजे प्राण्याची. त्याच्याबरोबर दुसरी एक बाजू मित्रांनो आहे ती म्हणजे मार्केटची. तर गाईचं दूध हे आपलं एंड प्रॉडक्ट आहे. तर ह्या गाईच्या दुधापासूनच आपल्याला जे काही आहे ते इन्कम मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत. पण हे दूध आहे ते पेरिशेबल आहे. पेरिशेबल आयटम म्हणजे काय? तर हे दूध आहे ते काही काळानंतर खराब होणार आहे. जर ते योग्य वेळेत जर मार्केटमध्ये पोहोचलं नाही आणि मार्केटमध्ये जर त्याचा भाव जरी पडला असेल मित्रांनो, तरीसुद्धा आपल्याला त्याच भावाने आपल्याला मार्केटमध्ये विक्री करावी लागते. त्यामुळे ह्या दुधाची किंमत कमी असल्यामुळे संकलन करणाऱ्यांना त्याचा फायदा होतो, पण जो प्रोडक्शन करणार आहे त्याला अपेक्षित नफा मिळत नाही.
त्याच्यामुळे शेवटी मला गाई पालन हा व्यवसायही मित्रांनो बंद करावा लागला. त्याच्यानंतर मी मित्रांनो कुक्कुटपालनही केलं होतं आणि कुक्कुटपालन हाही व्यवसाय तुम्हाला माहीत असेल, की कुक्कुटपालनामध्ये जर बर्ड फ्लूची लागण जर झाली, कितीतरी पक्ष्यांची मॉर्टॅलिटी होते आणि त्याच्यामुळे आपला लॉस होऊन जातो. त्याच्यामुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे, तोही वातावरणावर डिपेंड आहे. जर तुमच्याकडचं थंड वातावरण असेल, तर तिकडे हे पक्षी जे आहेत, ते व्यवस्थित तग धरणार नाहीत. पक्षी आजारी पडायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांची मॉर्टॅलिटी बरीचशी वाढते. त्याचबरोबर ह्या पक्ष्यांना जे खायला द्यावं लागतं, तेही विकतच फीड द्यावं लागतं. त्याच्यामुळे त्याचाही मेंटेनन्सचा खर्च वाढत असतो आणि मिळणारा नफा जर पाहिला, तर इतकासा नफा आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे मला शेवटी कुक्कुटपालन जे केलं, तेही बंद करावं लागलं. तर त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल, तुम्ही जर या 2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज असाल, गायी पालन किंवा कुक्कुटपालन किंवा शेळीपालन, तर त्याच्यासाठी मी ही माझी स्वतःचा अनुभव जो आहे, तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय. आणि हे करून झाल्यानंतर मित्रांनो, मी त्याच्यानंतर पुढे 5 वर्ष जी आहे, ती स्ट्रॉबेरीची बागायत केली. माझ्या भागामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक तयार होत असल्यामुळे स्ट्रॉबेरीची लागवड केली. परंतु तुम्हाला माहीतच असेल, तुम्हाला ज्या किमतीने स्ट्रॉबेरी मिळते, त्या किमतीने किंवा त्याच्यापेक्षा जवळपासही किमतीने आमच्याकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे हा मार्केटमध्ये रेट चांगला असतो, पण जो प्रोडक्शन करणारा व्यक्ती आहे, शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत ती किंमत मिळत नाही. त्यामुळे ते स्ट्रॉबेरीतही मी तोटा सहन केला. त्याच्यामध्येही कमी उत्पादन मिळाल्यामुळे शेवटी स्ट्रॉबेरीची शेतीही बंद केली. आणि त्याच्यानंतर विचार करत असताना शेळीपालन हा विषय जो आहे तो माझ्या डोळ्यासमोर आला. तर शेळीपालन हा विषय थोडासा इंटरेस्टिंग का होता आणि त्याच्यामध्ये कुतूहल का तयार झालं? त्याची कारणं मित्रांनो अशी होती, की मी गाई पालन केलं होतं. मला माहिती आहे गायीसाठी किती मेंटेनन्स करावा लागतो. जर त्याची तुलना आपण जर शेळीपालनाबरोबर केली तर आपल्याला समजून येतं, की एका गायीच्या चाऱ्यामध्ये किंवा एका गायीच्या खुराकामध्ये आपण 4 शेळ्यांचं संगोपन व्यवस्थित करू शकतो. आणि त्याचबरोबर शेळी हा प्राणी जो आहे, तो काटक प्राणी असल्यामुळे आजाराला इतकासा बळी पडत नाही. त्याचबरोबर ह्या शेळ्यांचं जे एंड प्रॉडक्ट आहे ते म्हणजे काय? त्यांच्याकडून उत्पन्न होणारे जे बोकड आहेत, त्यांचं मटण मार्केटमध्ये विकलं जातं किंवा हे बोकड आहेत ते डायरेक्टली मार्केटमध्ये विकले जातात. त्याचबरोबर जसं गाई पालनामध्ये जे दूध होतं ते पेरिशेबल होतं, ते खराब होणार होतं, नासणार होतं. पण इथे जो प्राणी आहे तो खराब होत नाही. त्याचं वजन दिवसेंदिवस वाढतच जातं. त्याच्यामुळे जो प्राणी आहे तो आपल्याला योग्य किंमत मिळाल्यानंतरच आपण मार्केटमध्ये विकू शकतो. म्हणजे शाश्वत मार्केट आहे. या शाश्वत मार्केटमुळं शेळीपालन हा विषय मला खूप इंटरेस्टिंग वाटला. त्यामुळे मी शेळीपालनामध्ये जवळपास 2015 सालामध्ये सुरुवात केली, त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आणि आज मला 6 वर्षानंतरच्या अनुभवानंतर मी तुम्हाला सांगू शकतो, शेळीपालन नक्कीच चांगला व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही योग्य उत्पादन मिळवू शकता. जर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मॅनेजमेंट जमलं, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अभ्यास करून जर गुंतवणूक केली, तर तुम्हाला नक्कीच या व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. तर हेच शेळीपालनाचं नक्की मॉडेल काय आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कोणते-कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत, थोडंसं समजून घेऊया. आपल्या आजच्या व्हिडिओचा अजेंडा काय आहे, ते समजून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे शेळीपालनामध्ये नक्की कोणत्या-कोणत्या प्रकारे नफा मिळतो, नक्की नफ्याचे प्रकार कोणते आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या व्यवसायाचं मॉडेल नक्की काय आहे? म्हणजे नक्की शेळ्यांचं प्रोडक्शन कोणत्या कालावधीत होतं, कसं होतं, ते थोडंसं समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर व्यवसायाची गुंतवणूक किती करायची आहे, गुंतवणुकीसाठी किती पैसे असावे लागतात. आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किती कालावधीमध्ये आपल्याला हा नफा सुरू होतो, किती कालावधी आपल्याला नफ्यासाठी लागतो, हे थोडंसं समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायाचं नियोजन करण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे, ते आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. आणि या मुद्द्यानंतर तुम्हाला प्रश्न काही असतील तर ते कसे विचारायचे, कुठे विचारायचे याच्याबद्दलची ही अधिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग आपला जो पहिला मुद्दा आहे शेळीपालनातील नफा प्रकार. म्हणजे नफ्याचे कोणते-कोणते प्रकार आहेत जिथून आपल्याला फायदा सुरू होतो, हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल मी इथे शेळीपालन प्रकल्प म्हणलंय कारण शेळीपालन प्रकल्पच करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला भरघोस उत्पन्न मिळतं. कारण प्रकल्प म्हणलं तर आपण बऱ्याच प्रकारचे नफ्याचे प्रकार आपल्या फार्मवर घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे करडांची विक्री. आता करडांची विक्री म्हणजे काय? जर आपली शेळी असेल, त्या शेळीकडून जे आपल्याला प्रोडक्शन मिळतंय, जी काही करडे मिळतायत, ते बोकड असेल किंवा पाट असेल, त्यांची विक्री आपण मार्केटमध्ये करून चांगल्या पद्धतीने फायदा मिळवू शकतो. तरी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे बोकड दिसतायत, लहान प्राणी दिसतायत, हे आपल्या शेळ्यांचं प्रोडक्शन आपल्या फार्मवरचं आहे. हे प्रोडक्शन आपण पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये मोठं करून किंवा 6 महिन्यापर्यंत आपण हे प्राणी आहेत ते मोठे करून पुढे मार्केटमध्ये यांची विक्री करू शकतो. या प्राण्यांची किंमत कितीपर्यंत आपल्याला मिळते, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. हा पहिला प्रकार आपला होता तो म्हणजे बोकडांची विक्री.
त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे मित्रांनो, ती म्हणजे प्रजननासाठी विक्री. म्हणजे शेळ्या ज्या आहेत त्या दुसऱ्या गोट फार्मरला किंवा बाकीच्या शेळीपालक प्रकल्पाला आपण विकू शकतो. प्रजननासाठी विक्री त्यांची करू शकतो. तिथूनही आपल्याला चांगल्या पद्धतीने इन्कम मिळतं. हाही एक आपल्या नफ्याचा प्रकार मित्रांनो आहे. त्याच्यानंतर पुढचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे बोकडपालन. बोकडपालन म्हणजे मित्रांनो 3 महिन्याचे बोकड आपण सुरुवातीला खरेदी करतो आणि 3 महिन्याचे बोकड खरेदी करून झाल्यानंतर पुढील 3 ते 4 महिने त्यांच्यावर काम करून त्यांची विक्री मार्केटमध्ये आपण परत करतो आणि जो काही मिळणारा वरचा नफा आहे, तो आपला फायदा असतो. तर या पद्धतीने बोकडपालन करूनही आपल्याला आपल्याला फायदा मिळू शकतो. पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे बकरी ईद. खूप इंटरेस्टिंग टॉपिक. खूप क्युरियस असतात या बकरी ईदबद्दल. तर बकरी ईदचं उत्पादन घेऊनही आपण चांगल्या पद्धतीने बोकड आहेत ते त्या बकरी ईदच्या काळामध्ये मार्केटमध्ये विकू शकतो. त्याचीही मागणी भरपूर आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीचा फायदा जो आहे आपल्याला या बकरीच्या बोकडांमधून मिळतो. त्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या शेळीपालन प्रकल्पामध्ये आपण ॲड करू शकतो. त्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या प्राण्यांपासून तयार होणारं बाय प्रॉडक्ट ते म्हणजे लेंडी खत. तर ही लेंडी जी ह्या प्राण्यांपासून तयार होते, त्याच्यापासून आपण सेंद्रिय खत तयार करून, लेंडी पावडर करून किंवा गांडूळ खत करून अशा प्रकारची विविध प्रक्रिया करून आपण ह्या लेंडीची विक्री करून त्याच्यातूनही चांगल्या पद्धतीने फायदा मिळवू शकतो. जेणेकरून आपल्याला ह्या लेंडीच्या विक्रीमधून जे काही पैसे मिळतील, त्याच्यातून आपल्या प्राण्यांचा मेंटेनन्स, आरोग्याचा खर्च असेल किंवा खुराकाचा खर्च असेल, तो भागू शकतो. तर हे सर्व मित्रांनो प्रकार होते शेळीपालन प्रकल्पामध्ये फायद्याचे प्रकार कसे आहेत किंवा नफा कोणत्या-कोणत्या प्रकारातून आपल्याला मिळतो, कोणत्या-कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, हे थोडंसं आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर नक्की आपला जर बोकड असेल, तर त्याची मार्केटमधली किंमत किती आहे? मार्केटमधील त्याची किंमत किती असावी, हे थोडंसं समजून घ्यावं लागतं. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे, की प्राण्याचं आहार व्यवस्थापनही आपण व्यवस्थित करावं लागतं. तर प्राण्याला एक समतोल प्रकारचा चारा देणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत या 5 दिवसांमध्ये. पण त्याचबरोबर व्यवस्थित चारा आणि खुराक प्राण्याला देऊन त्या प्राण्याच्या वजन वाढीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण जर वजन वाढ चांगली झाली प्राण्याची, कमी दिवसामध्ये, कमी वयामध्ये जर चांगली वजन वाढ झाली, तर मार्केटमध्ये त्याची चांगलीही किंमत मिळणार आहे. कारण चांगली वजन वाढ झालेले प्राणी आहेत, त्यांची मार्केटमध्ये मागणी असते आणि त्याच प्राण्यांना चांगली किंमत मार्केटमध्ये मिळत असते. त्याच्यामुळे प्राण्यांच्या वजन वाढीवर आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हे सर्व येतं ते म्हणजे आहार व्यवस्थापनामध्ये. त्याच्यानंतर वजन वाढ जसं तुम्हाला सांगितलं, की 5 ते 6 महिन्यामध्ये जर व्यवस्थित त्याचा डाएट प्लॅन आपण प्राण्याचा ठेवलाय, चारा त्याला चांगल्या प्रकारे देतोय आपण, चांगला खुराकही त्या प्राण्याला जर आपण देतोय, तर आपला प्राणी जो आहे तो 5 ते 6 महिन्यामध्ये विविध जातीचे प्राणी जे आहेत, ते 20 ते 25 किलोच्या घरामध्ये सहज जातात. म्हणजे तुमचा 6 महिन्याचा प्राणी आहे तो 20 ते 25 किलोपर्यंत जाऊ शकतो. तर या पद्धतीने ह्या प्राण्याची वजन वाढ होत असते. बरं वजन वाढ झाल्यानंतर ह्या प्राण्याचं तुम्हाला सांगितलं जसं, की मार्केटमधलं एंड प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मटण. तर मटणाचं उत्पादन जे आहे ते ह्या बोकडांपासून, बोकडांच्या विक्रीपासून मिळतं. तर हे मटणाचं उत्पादन म्हणजे नक्की काय आहे? तर मित्रांनो जर तुमचा समजून चला 20 किलोचा जर प्राणी असेल, तर 20 किलोच्या प्राण्याचं 60% फक्त मटण तयार होत असतं. म्हणजे त्याच्या वजनाच्या 60% हे शुद्ध मटण आपल्याला मिळतं. आणि त्याचबरोबर जर 40% राहिलेलं जे पाहिलं आपण, तर 40% आहे ते त्याचे डोकं, त्याचे खूर, त्याचे कातडे, त्याचे पाय. राहिलेलं 40% जे आहे, ती घट त्याच्यामध्ये जाते. कारण हे मी अनुभवातून पाहिलेलं आहे. 60% फक्त मटण तयार होतं. तर हे प्राण्याचं मटण उत्पादन आहे. तर मटण उत्पादन झाल्यानंतर ह्या मटणाची नक्की किंमत मार्केटमध्ये किती आहे, तीही जाणून घेतली पाहिजे. जर सध्याची मार्केटची परिस्थिती मित्रांनो जर पाहिली, तर मटणाचे सरासरी रेट जे आहेत, ते महाराष्ट्रामधले ₹600 किलो आहे. काही ठिकाणी ₹800 पर्यंत आहेत. 700, 750 आणि ₹650 किलोही आहेत. त्याच्यामुळे जर एव्हरेज रेट जर पकडला आणि कमीत कमी रेट जर पकडला आपण मार्केटमधला, तर ₹600 हा कमीत कमी मित्रांनो रेट आहे. तुमच्या भागातील रेट तुम्हाला माहीतच असेल आणि त्या पद्धतीने जरी तुम्ही तुमच्या प्राण्याची किंमत जर काढली, तर आपला प्राणी जो मित्रांनो जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं, जर 20 किलोचा प्राणी असेल, तर 60% प्रमाणे आपल्याला या प्राण्याचे 12 किलो जे आहेत ते मटण मिळतं. आणि या 12 किलोचे जर आपण ₹600 किलोप्रमाणे जर मटणाचा रेट जर पाहिला, तर ₹7,200 जे आहेत, ते फक्त मटणाचे पैसे होतात. जर ₹7,200 जर ह्या खाटीक व्यक्तीला मटणाची विक्री करून जर मिळणार असतील, आपला प्राणी जर कट करून विक्री करून जर मिळणार असतील, तर आपली अपेक्षित किंमत मित्रांनो जर आहे, ती ₹6,000 तरी कमीत कमी असावी. म्हणजे आपण वरचे ₹1,200 जे आहेत, ते खाटीक व्यक्तीला जर सोडले, तर ₹6,000 तरी आपली प्राण्याची जी विक्री किंमत आहे ती असावी. तर या पद्धतीने आपल्या प्राण्याची विक्री किंमत मार्केटमध्ये असते. तर या ठिकाणी आपण प्राण्याची विक्री किंमत काय आहे, किती असावी, हेही आपण समजून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नक्की शेळीपालनाचं मॉडेल कसं आहे? नक्की प्राण्यांचा जन्म कधी होतो? त्याला किती काळ लागतो? तर शेळीबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, शेळीचा जो गाभण काळ आहे, तो जवळपास 5 महिन्याचा असतो. म्हणजे 5 महिने शेळी जी आहे, ती करडाला जन्म घेण्यासाठी लावते. म्हणजे 5 महिने करडाचा गर्भामध्ये वाढ होत असते. आणि त्याच्यानंतर आपण पुढचे 2 महिने आहेत, ते शेळीला विश्रांतीसाठी देतो. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये करडू जे आहे,
म्हणजे करडू म्हणजे थोडक्यात मित्रांनो, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात आणि मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हटलं जातं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा. कारण बऱ्याच लोकांना समजणार नाही, की शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात. तर त्यांना करडू बोलतात. मी जे करडू हा शब्द वापरतोय, तो शब्द शेळीच्या पिल्लांसाठी वापरतोय. त्यामुळे इथून पुढं माझ्या तोंडामध्ये जर करडू हा शब्द आला, तर समजून जा, की मी शेळीच्या पिल्लांबद्दल बोलतोय. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, की शेळीचा गाभण काळ जो आहे, तो 5 महिन्याचा असतो. म्हणजे समजून चाला शेळी जर 8 बोकडाकडून फिट झाली आणि ती जर गाभण राहिली, तर त्याच्यानंतर पुढील 5 महिन्यानंतर तिच्या करडाचा जन्म होणार आहे. आणि तो जन्म झाल्यानंतर ते करडू जे आहे, ते शेळीला पुढचे 2 महिने दूध पिणार आहे. म्हणजे त्याप्रमाणे जर 5+2 जर आपण पाहिले, तर 7 महिन्याचा काळ जो आहे मित्रांनो, तो शेळीचा गाभण काळ पकडला तरी चालू शकतो. म्हणजे 7 महिन्यामध्ये शेळीचा 1 वेद आपल्याला कमीत कमी मिळते. आणि जर उत्पादन क्षमता जर शेळीची पाहिली, तर एका वेतामध्ये, एका गाभण काळामध्ये शेळी जी आहे, ती 2 करडांना सरासरी जन्म देते. त्यामुळे एका शेळीकडून एका वेतामध्ये आपल्याला 2 करडे जे आहेत, ती मिळू शकतात. तर ही शेळीची उत्पादन क्षमता आहे. मग त्याचप्रमाणे जर आपण 14 महिन्यामध्ये जर पाहिलं, तर 14 महिन्याची इथे मी राउंड फिगर पकडली म्हणजे 15 महिने. तर 15 महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं, तर 15 महिन्याच्या काळामध्ये शेळीच्या 2 वेतामधून आपल्याला सरासरी 4 करडे मिळतात. आणि या ठिकाणी तुम्हाला आत्ताच तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की शेळी पालनाचं जे वर्ष असतं मित्रांनो, ते 15 महिन्याचं आपण वर्ष पकडतो. कारण या 15 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला 4 करडे मिळत असतात आणि 2 वेतं होत असतात. त्यामुळे आपण शेळी पालनामध्ये 1 वर्ष जे आहे, ते 15 महिन्यांचं पकडलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथे समजलंच असेल, की शेळी पालनाचं मॉडेल म्हणजे नक्की काय आहे? तर एका शेळीपासून 1 वर्षामध्ये म्हणजे 15 महिन्याच्या काळामध्ये जे आपण पकडलेलं आहे 1 वर्ष, त्याच्यामध्ये आपल्याला 4 करडी मिळतात. आणि या 4 करडांचं उत्पादन आपल्याला शेळीकडून मिळतं. तर या 4 करडांची किंमत जर आपण मार्केटची जी किंमत पाहिली, ₹6,000 एका करड्याची जर किंमत पकडली, तर ₹6,000 एक करडू म्हणजे 4 करडांची किंमत होते ती म्हणजे ₹24,000. म्हणजे एका शेळीपासून आपल्याला 15 महिन्यामध्ये ₹24,000चं उत्पन्न मिळतं. तर हे सर्वसाधारण मॉडेल जे आहे ते शेळीपालनातलं आहे. शेळीपालनामध्ये अशा पद्धतीने मॉडेल जे आहे ते वर्क होत असतं. एका शेळीकडून वर्षाकाठी आपल्याला ₹24,000 उत्पन्न मिळतं. तर थोडक्यात परत एकदा पाहूया, की आपण नक्की कोणत्या-कोणत्या गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे शेळीचा गाभण काळ जो आहे, वेदकाळ आहे, तो 5 महिन्याचा मित्रांनो असतो. त्याच्यानंतर विश्रांतीसाठी आपण तिला 2 महिन्याचा काळ देतो आणि पुढील 5+2 म्हणजे 7 महिन्याचा काळ आहे, तो एका वेतासाठी शेळीला लागतो. 2 महिने आहे ते शेळीचं करडू जे आहे ते तिला दूध पीत असतं आणि एका वेतामध्ये जसं तुम्हाला सांगितलं, की 2 करडे मिळतात सरासरी तुम्हाला आणि ह्या 2 वेतासाठी तुम्हाला जवळपास 15 महिने एवढा काळ लागतो. म्हणजे 7 दुणे 14 म्हणजे 1 महिना मी एक्स्ट्रा पकडलाय सर आणि हा राउंड फिगर म्हणजे तुम्हाला 15 महिने ते 2 वेतासाठी सहज लागतील. आणि 2 वेतामध्ये तुम्हाला 4 करडे मिळतात. तर शेळी पालनात आपण एक समजून घेतलं पाहिजे, की 15 महिन्याचे 1 वर्ष असते. ही एक गोष्ट तुमच्या डोक्यात आली, तर त्याच्यावरून तुमचं पुढचं गणित जे आहे ते करणं सोपं पडतं. तर हे मित्रांनो शेळी पालनाचं आपलं मॉडेल होतं. त्याच्यामध्ये 4 करड्यांच्या विक्रीमधून मित्रांनो आपल्याला किती पैसे मिळतात? तर ₹24,000 जसं तुम्हाला सांगितलं, की 4 करड्यांच्या विक्रीमधून आपल्याला ₹24,000 मिळतात. तर या गोष्टी आतापर्यंत आपण सर्व पाहिलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेळी पालनाचं जे मॉडेल आहे ते जनरली कोणतं मॉडेल लोकं वापरत असतात, कोणत्या प्रकारे गुंतवणूक करत असतात, ते थोडंसं समजून घेऊया. पुढे तुम्हाला एक ग्राफ दिसत असेल, चार्ट दिसत असेल. थोडंसं घाबरून वगैरे जाऊ नका. सोप्पं आहे. मी सांगतोय तेवढं लक्ष दिलं तुम्ही, तर तुम्हाला सहज समजून येईल. याला जे कर्व मॉडेल मित्रांनो म्हटलं जातं. कारण हा जेचा आकार असतो. हा आहे तो इंग्लिश जेचा आकार आहे. त्याच्यामुळे जे कर्व या मॉडेलला म्हटलं जातं. त्या मॉडेलची खासियत किंवा वैशिष्ट्य काय आहे, ते समजून घेऊया. तुम्हाला हा सुरुवातीचा मित्रांनो हा काळ दिसत असेल. इकडे तुम्हाला हा दिसतोय, हा टाईम ग्राफ आहे. या साईडला तुम्हाला किती वेळ लागतोय, हा वेळ वाढत जाणार आहे. हा वेळ दाखवलेला आहे आणि इकडे ग्रोथ म्हणजे आपल्याला होणारा नफा जो आहे, फायदा आहे, तो सुरुवातीला दाखवलेला आहे. जसं-जसं वरती जातोय तसा-तसा तुमचा फायदा वाढत जातोय. तर तुम्हाला इथून समजूनच येत असेल, की इथं लाल भाग जो आता झालेला आहे, रेड कलरमध्ये जो झालेला आहे, तो भाग सुरुवातीचा मित्रांनो 2 वर्षाचा काळ आहे. तर हा 2 वर्षाचा काळ सुरुवातीचा असतो मित्रांनो, तो हा काळ खूप कठीण असतो. कारण इथं आपल्याला खूप संयम असणं गरजेचं आहे. कारण इथं आपल्याला फायदा सुरू होत नाही. इथं आपण आपले पैसे जे आहेत ते फक्त इन्व्हेस्ट करत असतो, गुंतवत असतो, पण आपल्याला काही फायदा मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं, 99% लोकं जे आहेत ते जे कर्व मॉडेल वापरत असतात. आणि हे जे कर्व मॉडेल वापरत असल्यामुळे त्यांचा जो नफा आहे तो खूप लांब गेलेला असतो. नफा मिळण्यासाठी बराच काळ लागतो त्यांना आणि त्यामुळे हा बराच काळ मधला जातो. संयम लोकांकडे राहत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी लोकं जे आहे ते शेळीपालन बंद करतात. त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला जसं मी सांगितलं होतं, की शेळीपालन व्यवसाय असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल, लोकांची जी धारणा आहे ते म्हणजे काय? तर 2 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा फायदा चालू होतो. परंतु मी जे मॉडेल फॉलो करतो किंवा मी जे मॉडेल तुम्हाला पुढेही सांगणार आहे, ते म्हणजे आहे ते लिनियर मॉडेल. तर लिनियर मॉडेल म्हणजे काय? तर तुमचा फायदा जो आहे,
तो पहिल्या वर्षापासूनच चालू होतो. तुम्ही ते कधी खाली जाणारच नाहीये. तुम्ही पहिल्या वर्षापासून आहे ते पुढे-पुढे जात जाणार आहे. तुमचा नफा वाढत जाणार आहे. तर हे मॉडेल आहे ते लिनियर मॉडेल. या मॉडेलचा तुम्ही वापर केला, तर नक्कीच तुम्हाला यश आहे ते सुरुवातीच्या पहिल्या वर्षापासूनच मिळेल. तर हे मॉडेल नक्की काय आहे, याच्याबद्दलची डिटेल माहिती आहे ती आपण शेवटच्या दिवसापर्यंत घेणारच आहोत. त्यामुळे या मॉडेलचा वापर आहे तो आपण आपल्या शेळीपालनामध्ये करायचा आहे. तिथे नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. कारण जर आपण ट्रेडिशनल जे कर्व मॉडेलमध्ये जर गेलो, सुरुवातीच्या काळात आपण फक्त गुंतवणूक करत गेलो, तर आपला नफा लांब जातो आणि नफा लांब गेला तर आपल्याला त्रास व्हायला लागतो, फ्रस्ट्रेशन होतं, प्रेशर येतं आपल्यावर आणि त्याच्यामुळे शेवटी लोकं आहेत ती शेळीपालन बंद करण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो. तर आपल्याला हे करायचंच नाहीये. आपलं मॉडेल जे आहे ते लिनियर मॉडेल आहे. या मॉडेलनं आपण गेल्यानंतर नक्कीच आपल्याला पहिल्या वर्षात फायदा चालू होणार आहे. या सर्व गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये पाहणार आहोत. तर ही सर्व गोष्ट होती मित्रांनो शेळीपालनाच्या मॉडेलबद्दलची. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायाची गुंतवणूक किती असावी? व्यवसायात गुंतवणुकीसाठी काय-काय गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे? कोणत्या-कोणत्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागतील, याही समजून घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी किती भांडवल लागतं, याही गोष्टी आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो काय जवळपास आपल्याला 1 एकर जमीन असेल तरी पुरेशी आहे. बरेच लोकं आता बोलतील, की आमच्याकडे 1 एकर जमीन नाहीये, कमी जमीन आहे, तरीही हरकत नाहीये. कमीत कमी मित्रांनो तुम्हाला 10 गुंठे तरी जमीन पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतोय. 10 गुंठे जमीन असेल तर शेळीपालन करू शकता तुम्ही. पण 1 एकर जमीन असेल तर चांगल्या पद्धतीनं तुमचं चारा व्यवस्थापनही होतं. जर 10 गुंठे जमीन असेल तर थोडंसं चारा व्यवस्थापनासाठी आपल्याला अधिक खर्च करावा लागतो. याही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 30 शेळ्या आणि त्यांची करडांचं संगोपन जे आहे ते 1 एकर जमीन असेल तुमची. 30 शेळ्या आणि त्यांच्या करडांचं संगोपन जे आहे ते 1 एकर जमिनीमध्ये सहज होऊन जातं. मग 1 एकरमध्ये आपण जर चारा लावला तर 30 शेळ्या आहेत ते सहज संगोपन त्यांचं करता येईल आपल्याला. पुढची गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था मित्रांनो आपल्याकडे असली पाहिजे. कारण प्राण्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला त्यांना पाणीही व्यवस्थित चांगलं देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चाऱ्याचं उत्पादन घेण्यासाठीही आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. पाणी आपल्याकडे असलं पाहिजे. ओला चारा तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याची उपलब्धता असलीच पाहिजे. आपल्याकडे करावीच लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं तळं दाखवलंय, शेततळ दाखवलंय त्याचा अर्थ असा नाहीये की शेततळच लागेल आपल्याला. कोणत्याही प्रकारे बोरवेल असेल तरी चालेल, विहीर असेल तरी चालेल किंवा शेततळं नदी बाजूला असेल तरी चालेल, कॅनल असला तरी चालेल. पण तिकडून आपल्याला पाणी आपल्या शेतीसाठी घेता आलं पाहिजे, जिकडे आपल्याला चारा करायचा आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी आपल्याला भांडवल असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तर हे सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठीचं भांडवल नक्की किती पाहिजे, ते थोडंसं समजून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा 10+1 च्या युनिटची जर खरेदी करायची आपल्याला, तर आपल्याकडे जास्तीत जास्त ₹1,20,000 असतील तरी सफिशियंट आहेत. याच्यापेक्षा कमी असतील तरीसुद्धा आपल्याला त्या किमतीमध्ये प्राण्यांची खरेदी करता येते. म्हणजे समजून चाला जर आपण 10+1 एवढ्या प्राण्यांची जर खरेदी करतोय सुरुवातीला आणि त्याच्यापासून शेळीपालन सुरू करतोय, तर जास्तीत जास्त ₹1,20,000 एवढी रक्कम किंवा एवढी गुंतवणूक, एवढं भांडवल तरी आपल्याकडे असलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यापेक्षा कमी जरी पैसे असतील तुमच्याकडे तरीही चालेल. 5+1 किंवा 5 प्राण्यांपासूनही तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. 2 प्राण्यांपासूनही तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. त्यातही काही प्रॉब्लेम नाहीये. तर ही पहिली गोष्ट होती ती म्हणजे प्राण्यांच्या खरेदीची. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे म्हणजे निवारा. त्याच्यासाठीही आपल्याला गुंतवणुकीसाठी पैसे लागतील. 10+1 अशा युनिटचा जर आपल्याला निवारा जर बांधायचा आहे आणि त्यांच्या करडांसाठीचाही निवारा जर आपल्याला बांधायचा आहे, तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याकडे ₹1,00,000 गुंतवणुकीसाठी आवश्यकता आहे. तर ₹1,00,000च्या शेडमध्ये आपण 10+1 असे प्राणी आणि त्यांची करडे जे आहे त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता हा खर्च आपण कमी करू शकतो का? हाही आपण खर्च कमी करू शकतो. त्यातही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुम्हाला शेडबद्दलही सांगितलं. आता हे शेड जे पाहताय ते 100 प्राण्यांचं आहे जवळपास. 100 पेक्षा अधिक प्राणी याच्यामध्ये बसू शकतात. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं, की ₹1,00,000 हा अंदाज तुम्ही पकडून चालू शकता. त्याच्यामध्ये 10+1चं युनिट आणि त्याचबरोबर त्यांची करडे जे आहेत त्यांचंही संगोपन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तो प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणि आहारासाठी आपल्याला खर्च करावा लागेल. आता 10+1 एवढे युनिट जर असेल आपल्याकडे, मी तुम्हाला एक 10+1चं जे सॅम्पल आहे ते तुम्हाला सांगतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला जो खुराक आणि औषधाचा खर्च आहे, आता खुराकामध्ये तुम्हाला सप्लिमेंट पण येतील आणि त्याचबरोबर जो सुका चारा आहे किंवा ओला चारा कोणता जो तुम्ही खरेदी करत असाल, त्यासाठीची ही किंमत मी ह्याच्यामध्ये पकडलेली आहे आणि औषध खर्चही त्याच्यामध्ये पकडलेला आहे. तर हा खर्च जो आहे मित्रांनो, तो ₹1,30,000 इतका होऊ शकतो आपल्याला वर्षाकाठी. तो वर्ष म्हणजे समजून चाला परत 15 महिन्याचे 1 वर्ष तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही जर कॅल्क्युलेशन काढलं तरी तुमचं एवढं कॅल्क्युलेशन होतं. हे मी अनुभवातून काढलेलं आहे. कोणत्या पुस्तकातून सांगत नाहीये तुम्हाला. हे जे काही आहे ते अनुभवलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतोय. ते एवढी रक्कम तुमच्याकडे असेल तरी आपलं सहज 10+1चं युनिट आहे ते चालू शकतं. तर ही टोटल जर रक्कम तुम्ही मित्रांनो जर पाहिली, तर तुमची टोटल रक्कम जी आहे ती 10 शेळ्या आणि 1 बोकडांच्या शेळी पालनासाठी तुम्हाला ₹3.5 लाख गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये एवढे पैसे लागतीलच का सुरुवातीला?
तर मित्रांनो असं काही नाहीये. आता आहार आहार आणि आरोग्य याच्यामध्ये बरेचसे पैसे तुम्ही कमी करू शकता. आता याच्यामध्ये बाहेरचा जर खुराक फक्त म्हणला तुम्ही सप्लिमेंट जे आपण बोलतो, तो जर पकडला तो फक्त तो 30,000 ते 35,000 रुपयाचा फक्त खुराक होतो. म्हणजे ₹1,00,000 जवळपास मी चारा व्यवस्थापनासाठीच पकडलेले आहेत. हे जर तुम्ही कमी केले, ₹1,00,000 जर चारा तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये जर तयार करत असाल, तर आपल्याला ते पैसे द्यावे लागणार नाहीयेत. तर तिथे आपला पैसा बराचसा वाचणार आहे. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्याचबरोबर निवारा म्हणत असाल, तर अतिशय साध्या पद्धतीचाही निवारा बांधला जातो. तर त्याही गोष्टी आपण आहेत त्या पुढच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण हळू पाहणारच आहोत. तिथेही तुम्हाला त्या गोष्टी कव्हर होणार आहेत. प्राणी खरेदीतही बराचसा पैसा आपला वाचू शकतो. जर कमी पैशामध्ये चांगल्या प्रतीचे प्राणी जरी मिळाले, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर तिथेही आपला पैसा बराचसा वाचू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं जर तुम्हाला एक मोकळ्या हाताने जर खर्च करायचा आहे, तर ₹3.5 लाख तरी तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी आवश्यकता आहे. तेवढी गुंतवणूक केली तर तुमचं 10+1चं जे प्राण्यांचं शेड आहे, निवारा आहे, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचा खर्च, आहाराचा खर्च आणि प्राण्यांची खरेदीही याच्यामध्ये सहज होऊन जाते. तर थोडक्यात आपण काय-काय पाहिलं ते परत एकदा पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे कमीत कमी 1 एकर तुम्हाला मी जमीन सांगितली. त्याच्यापेक्षा कमी असेल तरीही शेळीपालन होऊ शकतं. शेळीपालन होणार नाही अशातला भाग नाहीये. तुम्ही पाहतच असाल पूर्वीपासून लोकं आहेत त्यांच्याकडे एवढ्या जमिनी नाहीयेत, तरीसुद्धा शेळीपालन करतायत. त्यामुळे शेळीपालन आहे ते कमी जमिनीमध्येही होऊ शकतं. तुम्हाला एक टेंटेटिव्ह मी आकडा सांगायचा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की 1 एकरपर्यंत जमीन जी आहे ती तुमच्याकडे असावी. त्याचबरोबर 30 शेळ्या आणि त्यांचे करडे आहेत ते तेवढ्या जमिनीमध्ये त्यांचं सहज संगोपन आपलं होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था पाहिजे. सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी भांडवल जे सांगितलं तुम्हाला आता मी 3.5 लाखापर्यंत तुम्हाला जर मोकळ्या हाताने खर्च करायचे भांडवल असेल तर उत्तम आहे. जर कमी असेल तर त्याच्यामध्येही आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. ह्या गोष्टी अधिक आहेत त्या पुढे आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. त्याचबरोबर 10 शेळ्या आणि 1 बोकडाचं युनिटचं आपण जे गणित पाहिलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला मी खर्च सांगितलेला आहे किती होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण एक्झॅक्ट येऊया, की आपलं नक्की बिझनेस मॉडेल ते कसं वर्क होणार आहे. नक्की प्राण्यांची संख्या बदल कशी होणार आहे, प्राण्यांचं प्रोडक्शन कसं होणार आहे, ते थोडंसं समजूया. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मित्रांनो, एका शेळीकडून आपल्याला एक 15 महिन्याच्या काळामध्ये म्हणजे 1 वर्षाच्या काळामध्ये 4 करडांचं उत्पादन मिळतं. 4 करडे आपण सांगितली होती. जर आपण मित्रांनो गणितासाठी जर 3च करडं जर पकडली, म्हणजे सरासरी धरून चालू, की 1 शेळी आहे ती वर्षाकाठी आपल्याला 3च करडे देईल. कमीत कमीने आपण जर गणित करायला लागलो, तर कधीही मित्रांनो चांगलं असतं. कारण जेवढं कमीत कमी गोष्टी पकडू आपण, तेवढा आपला पुढे फायदा आहे तो एकदम सरप्रायझिंगली फायदा वाढवूही शकतो. त्यामुळे कमीत कमी किती आपल्याला फायदा होईल, याचं गणित पकडूनच आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणजे समजून चाला, की एका शेळीकडून आपल्याला कमीत कमी 3च करडे जर मिळाली, तर त्यांचं गणित कसं पुढे होईल, हे थोडंसं समजून घेऊया. आपल्याकडे सुरुवातीला मित्रांनो ज्या शेळ्या होत्या, त्या 10 शेळ्या होत्या. जर या 10 शेळ्यांपासून जर प्रोडक्शन आपण पाहिलं, सरासरी 30 करडे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे एका शेळीकडून 3 करडे म्हणजे 10 शेळ्यांकडून आपल्याला 30 करडे सहज मिळतील. आता त्या 30 करड्यांचे मित्रांनो संख्याबद्दल जर पाहिला आपण, तर या 30 करडे जे आहेत ते पुढे 2 वर्षानंतर त्यांच्या शेळ्या होणार आहेत, बरोबर? या करड्यांचं रूपांतर शेळीमध्ये होणार आहे. आता मला माहिती आहे तुमचा हा प्रश्न येऊ शकतो, ह्यातले बोकड जे असणार आहेत, त्या बोकडांची कसे शेळ्यांमध्ये रूपांतर होणार आहे? तर मित्रांनो, या मधल्या काळामध्ये जे काही बोकड आपल्याकडे तयार होतील, त्या बोकडांची विक्री करणार आहे आपण आणि त्यांना शेळ्यांनी रिप्लेस करणार आहे. त्या ज्या आहेत त्या पाटी आहेत त्याच्याकडून आपल्याला शेळ्या नक्कीच तयार करता येतील. त्या ज्या बोकडांची विक्री करणार आहे त्याच्यामधून आपण पाटींची खरेदी करू शकतो आणि ह्या बाकीच्या आपल्याकडे फार्मवर तयार होणाऱ्या ज्या फिमेल आहेत, पाटी म्हणजे फिमेल मित्रांनो. तर ज्या माद्या आहेत, त्या माद्यांना पुढे तयार करून 2 वर्षानंतर त्यांच्या आपल्याला 30 शेळ्या आहेत त्या तयार होणार आहेत. म्हणजे 2 वर्षानंतर आता तुम्ही पाहत असाल 2 वर्षानंतरची अवस्था जर पाहिली, तर सुरुवातीच्या आपल्या 10 शेळ्या आणि ह्या पुढच्या तयार झालेल्या 30 शेळ्या यांची जर संख्या पाहिली, तर आपल्याकडे 40 मित्रांनो शेळ्या तयार होतील. म्हणजे सुरुवातीचा मदर प्लांट जो आपला आहे, तो 10 शेळ्यांचा होता आणि त्यांची जी पुढची संतती म्हणजे 30 करडे जी झाली होती आणि त्या मोठ्या झाल्यानंतर पुढे शेळ्या होणार आहेत. जर त्यांची आपण संख्या पाहिली, तर त्या 40 पूर्ण शेळ्या तयार होतील. 40 प्राणी जर आपल्या फार्मवर मित्रांनो तयार झाले, एका शेळीला 3 करडे अशा पद्धतीने जर आपण गुणाकार केला, तर या 40 शेळ्यांच्या 3 करड्याप्रमाणे मित्रांनो 2 वेताचे आपल्याकडे 120 करडे जे आहेत, ते तयार होतील. अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत. एका शेळीची आपण सरासरी फक्त आणि फक्त 3च करडे मित्रांनो पकडलेले आहेत. याच्यापेक्षा 120 पेक्षा नक्कीच आकडा तुमचा पुढे जाणार आहे. कारण आपण 2 करडं प्राण्यांकडून सहज आपल्याला मिळतात. पण आपण कमीत कमी गोष्टी पकडूनच आपण पुढे जाऊया. जेणेकरून आपल्याला जो व्यवसाय सुरू करायचा आहे, तो कमीत कमी आपल्याला किती हातात पैसे मिळतील, हे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 40 शेळ्यांची मित्रांनो 120 करडे जर इतकं आपण पकडलं, तर ह्या 120 करडांची किंमत किती होईल ती पाहूयाच आपण. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एका प्राण्याची किंमत किती आपण ठरवतो, किती असते ते समजून घेऊया. जसं तुम्हाला सांगितलं, की एंड प्रॉडक्ट काय आहे? शेवटी हे प्राणी आहे त्याचं मटणच होणार आहे.
त्या मटणाचा रेट तुम्हाला सांगितला 60% प्रमाणे मटण तयार होतं आणि 60% मटणाचा जर रेट मार्केटमधला आता जर पाहिला म्हणजे 20 किलोचा जर प्राणी असेल तर 60% प्रमाणे 12 किलो मटण आणि 12 किलो मटण जर मिळणार आहे, तर 12 किलोचे ₹600 किलोप्रमाणे किती होतात? तर 7,200. तर आपल्याला अपेक्षित किंमत जी मित्रांनो तुम्हाला सांगितली की ₹6,000 असावी. जर 120 करडांची मित्रांनो ₹6,000 प्रमाणे आपण जर विक्री केली, तर आपल्याला ₹6,000 प्रमाणे या 120 कार्डांची ₹7,20,000 इतकं उत्पन्न सहज मिळतं. जर हे गणित तुम्हाला समजलं असेल, तर मित्रांनो जर समजून चाला 120 कार्डांची आपण ₹6,000 प्रमाणे जर विक्री केली, तर ₹7,20,000 इतकी आपल्याला किंमत ह्या 120 कार्डांकडून मिळेल. त्यामुळे तुम्हाला समजूनच आलं असेल, की 10 शेळ्यांपासून आपण सुरुवात केली होती आणि त्याच्याकडून आपल्याला पुढे किती पैसे मिळतायत, तर ₹7,20,000 इतके पैसे आपल्याला मिळणार आहेत. आता हे नक्की टाईमलाईन नक्की कशी आहे? ह्या विक्रीचा नफा कसा आहे? या विक्रीचा कालावधी कसा आहे आणि नफा मिळणारा कसा आहे ते थोडंसं पाहून घेऊया. तर मित्रांनो वर्ष क्रमांक 1 जर तुम्ही पाहिलं, तर 40 शेळ्यांच्या पासून पहिल्या वर्षात आपल्याकडे 120 करडे तयार होणार आहेत आणि 120 करड्यांची जर आपण विक्री पाहिली ₹6,000 ने केली, तर आपल्याला पुढे नफा जो मिळतो तो ₹7,20,000 इतका आपण पकडलेला आहे. जर हा झाला वर्ष क्रमांक 1 चा फायदा. तर त्याचप्रमाणे वर्ष क्रमांक 1 चा खर्च किती होणार आहे तेही पाहणं गरजेचं आहे. तर 10+1 च्या युनिटची खरेदी, त्याचबरोबर शेड, आहाराचा, आरोग्याचा खर्च आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षात जी आपले करडे तयार होणार आहेत पुढे, त्यांचाही आपल्याला आहाराचा खर्च पकडणं गरजेचं आहे. त्यांचाही आरोग्याचा खर्च पकडणं गरजेचं आहे. ज्या 40 शेळ्यांपासून पुढची जी करडे तयार होणार आहेत, त्यांचाही आहाराचा, आरोग्याचा खर्च पकडणं गरजेचंच आहे. त्यासाठी वेगळे शेड आपल्याला काही बांधावं लागणार नाहीये, पण आहाराचा खर्च तर पकडणं गरजेचंच आहे. तर तो खर्च पकडला तर तो मित्रांनो असेल ₹5,00,000. जर हा ₹7,20,000 मधून आपण ₹5,00,000 खर्च वजा केला, तर मित्रांनो आपल्या हातात राहतात ₹2,20,000. म्हणजे निव्वळ नफा आपला किती आहे पहिल्या वर्षाचा? तो ₹2,20,000 इतका निव्वळ नफा आहे पहिल्या वर्षाचा. तर मित्रांनो ही गोष्ट होती ती म्हणजे पहिल्या वर्षापुरती मर्यादित होती. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वर्ष क्रमांक 2 ची. आता वर्ष क्रमांक 2 मध्ये समजून चला आपण 40च प्राणी आपल्याकडे कॉन्स्टंट ठेवले, तेवढेच ठेवले. तर 40 प्राण्यांपासून 120 करडे तुम्हाला सांगितली मिळणार आहेत आणि त्या 120 करड्यांचे ₹7,20,000 आपले होणार आहेत. आता हीच करडे जे आहेत त्यांचा खर्च आपला किती होणार आहे? तर यावेळेस आपल्या आरोग्याचा आणि आहाराचाच खर्च आहे, तो फक्त वाढेल. तो किती असेल? ₹1,50,000 फक्त इतका आपला आरोग्य आणि चारा ह्याचा खर्च होऊ शकतो. बाकी नवीन शेडसाठी आपल्याला काही खर्च करावा लागणार नाहीये. त्यामुळे हा जर खर्च पकडला, तर खर्च वजा नफा आपला किती राहतो मित्रांनो? तर ₹5,70,000 आपला निव्वळ नफा जो आहे, तो आपल्याला या शेळीपालनातून मिळतो. तर हे गणित मित्रांनो तुम्हाला जे सांगितलंय, ते फक्त साधं गणित सांगितलंय शेळीपालनातलं. आपल्या लिनियर मॉडेलकडे अजून आपण वळलेलोही नाहीये. त्याच्याकडे वळल्यानंतर हा नफा जो आहे तो अगदी अतिशय उत्तम मिळतो. अधिक आपला 2-3 लाख रुपये जरी एक्स्ट्रा तुम्ही ह्याच्यात नफा पकडला, तरीही तो नफा त्याच्यामध्ये सहज आपल्याला मिळू शकतो. तर यामधून तुम्हाला समजून आलं असेल, की वर्ष क्रमांक 2 मध्ये जो नफा मिळाला तो ₹5,70,000 फक्त आपण पकडलेला आहे. पण त्याच्या आधी गोष्ट एक समजून घेणं गरजेचं आहे, की 10 प्राण्यांपासूनच फक्त आपण सुरुवात केली होती. जर 10 प्राण्यांपासून जो मदर प्लांट पुढे तयार होणार आहे, तो जर वाढवत गेलो मित्रांनो, तर वाढवलेला मदर प्लांट आहे, तो पुढे चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न देणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगितलं मी अंदाजे, की 3 करडे फक्त आपल्याला पकडायचे एका शेळीपासून. आता त्या 3 करड्यांचा गुणाकार करा. तुम्हाला माहिती आहे, प्राण्याची विक्री किंमतही माहिती आहे. तुम्हाला एका शेळीकडून किती करडे मिळतात तेही माहिती आहे. आता तुम्हाला किती मदर प्लांट ठेवायचा आहे, किती शेळ्या ठेवायच्या आहेत, हे तुमच्यावर आहे. तर ही सर्व गोष्ट होती मित्रांनो. कालावधी किती लागतो आणि नफा आपल्याला किती मिळतो, आपला खर्च वजा नफा किती आहे, ते समजून आपण घेतलं. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे शेळी पालनाचं मॉडेल. हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पुढचं व्यवसायाचं नियोजनही मित्रांनो आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर व्यवसायाचं नियोजन काय-काय असतं? तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या व्यवसायासाठी आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे. चाऱ्याचं व्यवस्थापन काय करायचंय? तर हे आपण चारा व्यवस्थापन या विषयामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तिथे कोणता-कोणता चारा आपल्याला प्राण्यांसाठी लागतो, कोणत्या चाऱ्याची आपण लागवड करू शकतो, वेगवेगळे कोणते चारे आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या चाऱ्यामध्ये अधिक प्रथिनांचं प्रमाण आहे, याही गोष्टी आपण इथे व्यवस्थित पाहणार आहोत चारा व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर पुढचा विषय आहे तो म्हणजे शेड व्यवस्थापनाचा, जिथे शेडचं व्यवस्थापन कसं करायचंय, हे आपण शेडच्या व्यवस्थापनामध्ये आपण आराखड्यासहित शेड तुम्हाला सांगणार आहोत आणि तिथे शेडचं व्यवस्थापन आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्राणी व्यवस्थापनाचा. तर प्राण्यांचं व्यवस्थापन कसं करायचंय, प्राण्यांच्या आरोग्याची, आहाराची काळजी कशी घ्यायची, हेही आपण प्राणी व्यवस्थापनामध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आजारी प्राणी असेल तर त्याच्यावर काय उपचार आहेत का? त्याच्यावर कोणती ट्रीटमेंट करायची? त्याच्यासाठी कोणती औषधं आहेत? हेही आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विक्री व्यवस्थापन. तर विक्रीचं व्यवस्थापन मित्रांनो समजणं खूप गरजेचं आहे. या विक्रीचं व्यवस्थापन जर आपल्याला जमलं नाही, म्हणजे प्राण्यांचं प्रोडक्शन तर आपण सहज करू, पण प्राण्यांची विक्रीच जर व्यवस्थित करता आली नाही, अपेक्षित किंमत जर आपल्याला मिळाली नाही,
तर आपलं एवढं शेळीपालन करून फायदा नाही आहे. त्यामुळे विक्रीचं व्यवस्थापन किती चांगल्या पद्धतीने करायचंय, कसं करायचंय, या सर्व टिप्स, ट्रिक्स मी आहेत त्या विक्रीच्या व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या 5व्या दिवशी जो आपला लाईव्ह सेशन जो होणार आहे, त्या लाईव्ह सेशनला मी एक एक्सक्लुझिव्ह तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्याच्यामध्ये विक्री व्यवस्थापनाबद्दल तर माहिती सांगणारच आहे, पण त्याचबरोबर एक अधिक वेगळी गोष्टही तुम्हाला तिथे समजणार आहे. तुमच्यासाठी नक्कीच एक मी एक्सक्लुझिव्ह गोष्ट घेऊन येणार आहे. तर या गोष्टी आहेत व्यवसायाच्या नियोजनाबद्दल मित्रांनो, त्या आपण हळू-हळू स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न शेळीपालनाच्या मॉडेलबद्दल असतील, ते प्रश्नही तुमचे क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपला जो WhatsApp ग्रुप आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे आहेत. मी तुम्हाला एका टायमिंग सांगितलेला आहे, त्या टायमिंगमध्ये तो WhatsApp ग्रुप आहे, तो चालू होऊन जाईल सगळ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न आहे ते विचारा. मी नक्की तिकडे तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देईन. त्यामुळे मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला समजलं असेल शेळीपालनाचं मॉडेल कसं आहे, आपल्याला करडांच्या विक्रीमधून कशा पद्धतीने फायदा मिळतो. त्याचबरोबर वेगवेगळे नफ्याचे प्रकारही तुम्हाला मी सांगितले होते. शेळीचा गाभण काळही तुम्हाला समजला. करडा